नमस्कार. तर हे आहेत आपले उपवासाचे नगेट्स आणि ट्रस्ट मी गाईज, इतके चविष्ट. मी हे पहिल्यांदाच बनवलेले, याआधी मी कधीही बनवलेले नव्हते. पण खरंच सांगते, तुम्ही एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये येऊन सांगा की कसे झाले आहेत. अगदी सोपे आहे. साबुदाणा आधी भाजून घ्यायचा आहे, खूप जास्त ब्राऊन करायचा नाही आहे. भाजल्यानंतर तो मिक्सरला दळून घ्यायचा आहे. आता माझ्या मिक्सरमध्ये इतकी पण फाईन पेस्ट याची झालेली नव्हती, पण तरी ठीक होतं माझ्यासाठी, कारण की मी जेव्हा ते तेलात फ्राय केले तर ते सुटले नाही. तरी पण खूप व्यवस्थित बारीक ते दळून घ्या, खूप जास्त बारीक दळून घ्या. हे मी दळलेलं आहे. शेंगदाणे खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेले आहेत. खलबत्त्यामध्ये जेव्हा शेंगदाणा कुटतो ना, भाजलेला शेंगदाणा, त्याचा सुगंध फार छान येतो. खरंच सांगते, मिक्सरला जो आपण बारीक करतो त्याचा इतका सुगंध येत नाही. तर हे तुम्ही मिक्सरला बारीक करू शकतात. त्यामध्ये हिरव्या मिरचीची ठेचा टाकायचा आहे. तुम्ही हा कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. उकडलेला बटाटा टाकायचा आहे. हा तुम्ही किसून घेऊ शकता, पण मी तो मॅश झाला माझ्याकडनं, कारण की व्यवस्थित शिजलेला होता, त्यामुळे मी यामध्ये तो मॅश करून टाकलेला. त्यानंतर याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला जिरेपूड. तुम्ही जिरा क्रश करूनही टाकू शकता, पण मी जिरेपूड टाकलेली. चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकणार आहोत. जिरे आणि कोथिंबीर हे तुमच्यासाठी, तुम्ही स्किपही करू शकता. जर तुमच्या भागात खात असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा थोडासा व्यवस्थित बारीक नसेल झाला तर ते व्यवस्थित होत नाही, त्यामुळे तुम्ही पाण्याचा हात मारून ते व्यवस्थित मिक्स करा. याचे मी नगेट्स बनवून घेतलेले आहे. त्याची तुम्ही टिक्कीही बनवू शकता. आणि आता तुम्ही म्हणाल की तुम्ही इतक्या छोट्या भांड्यात का तळतायत, कारण की इतक्या छोट्याशा नगेट्ससाठी इतकी मोठी कढई आणि त्यामध्ये इतकं सारं तूप टाकणं मला योग्य नाही वाटलं. त्यामुळे मी तडका पॅन भरून तूप घेतलेलं, जेणेकरून आपले नगेट्स आतमध्ये खोलवर जातील आणि ते चांगले डीप फ्राय होतील. त्यामुळे आणि कढईमध्ये खूप सारं तूप घ्यावं लागलं असतं आणि ते तूप पण खूप खराब झालं असतं. त्यामुळे ही माझी आयडिया होती. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करा. आणि खरंच अप्रतिम चविष्ट. माझे पती अतिशय खुश झाले हे खाऊन. तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.